नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजनेचा अर्ज भरणं चालू झालेलं आहे। पण त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत की गट नंबर टाकल्याच्या नंतर नाव येत नाहीये किंवा सामायिक क्षेत्र आहे त्यामधील काहीच नावं येतात, काही नावं येत नाहीत किंवा त्या गटामध्ये आणखी काही दुसरी नावं असले तर ते येत नाहीत आणि काही गटामध्ये हे ऑब्लिक असतात। म्हणजे समजा गट नंबर आहे 12 त्याला ऑब्लिक 1 2 3 असतं किंवा गट नंबर आहे 15 आणि त्याच्या पुढे ऑब्लिक मध्ये अ आ ई असं असतं। तर अशा काही शेतकऱ्यांना जी अडचण येत आहे तर त्यासाठी जे ऑब्लिक गट नंबर आहेत त्यांची जी अडचण आहे तर त्यांना गट नंबर कसा टाकायचा तर ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। कारण बऱ्याच शेतकऱ्यांना या अशा अडचणी येत आहेत। आता प्रत्येक शेतकऱ्याला तर वाटतंय सौर पंप आपल्याला मिळाला पाहिजे, मग त्यासाठी आपल्याला काय जे गोष्टी लागतात तर त्याबाबतची माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे आणि तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। कारण प्रत्येक शेतकऱ्याची गरज आहे की सौर पंप मिळणं, कारण एक तर वीज वेळेवर मिळत नाही, लाईन नसते, डीपी जळती, अनंत भानगडी असतात आणि पाणी देणं टायमाला होत नाही। पण सौर पंप जर असला आणि चांगलं ऊन असलं तर मोटर चलती आणि आपलं पाणी देणं होतंय, म्हणजे रात्री अपरात्री बेजार व्हायचं काम नाही। म्हणून मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून जी काही शेतकऱ्यांच्या फायद्याची, शेतकऱ्यांसाठी चांगली माहिती आहे, मग त्यामध्ये शासनाचे GR असतील, पीक विमा असेल, काही अनुदान असेल, अशी सर्व माहिती आणण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अगोदर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण नवनवीन जी माहिती आणतो ती आपल्यापर्यंत मिळण्यासाठी आपण बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांची ही अडचण होती की आपण अर्ज भरते वेळेस गट नंबर टाकला की गट नंबर टाकल्यावर नाव येत नाही। आता बऱ्याच शेतकऱ्यांचे काही ऑब्लिक गट नंबर असतात। समजा गट नंबर असतो 20 आणि त्यापुढे ऑब्लिक 1 ऑब्लिक 2 किंवा ऑब्लिक 4 जे असेल ते, समजा 20/5 असतं आणि त्या गटामध्ये पुन्हा वेगवेगळी नावं असतात। मग अशा वेळेस त्या शेतकऱ्यांची नावं येत नाहीत आणि तिथं ब्लँक दाखवतंय, मग त्या शेतकऱ्याला अर्ज भरता येत नाही। आता त्यानं गण 7/12 काढून आणलेली आहे, फोटो आणलेला आहे, सामायिक क्षेत्र असेल तर ते संमतीपत्र आणलंय, पण जर अशी अडचण येत असेल तर तो गट नंबर कसा टाकायचा ते आपल्याला सविस्तर मी कम्प्युटरच्या स्क्रीनवरच दाखवणार आहे। म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमका जर ऑब्लिकचा गट नंबर आपला असेल आणि जर नाव येत नसेल तर मग हा अर्ज भरायचा कसा। आणि त्यात मित्रांनो, जवळपास 10 लाख सौर पंप या माध्यमातून म्हणजे मागेल त्याला सौर योजनेतून मिळणार आहे। त्यामुळे जे शेतकरी अगोदर भरतील अशा शेतकऱ्यांना त्याचं लवकर वाटप होईल आणि त्यामध्ये प्राधान्य अशा शेतकऱ्यांना आहे की ज्यांनी कोटेशन भरलेलं आहे आणि कोटेशन भरलेलं असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आणखीही वीज कनेक्शन महावितरणकडून मिळालेलं नाही। मग अशा शेतकऱ्यांना प्राधान्य असणार आहे। आता काही शेतकरी असे आहेत की ज्यांना कोटेशनही भरलेलं नाही, विहीर खांदलेली आहे, विहिरीला चांगलं पाणी आहे पण तिथं लाईन नाही, वीज नाही आणि सौर पंप नाही। मग अशा शेतकऱ्यांना सुद्धा वाटतं की आपल्याला लवकरात लवकर सौर पंप मिळावा, कारण विजेचं कनेक्शन तर मिळत नाही, मग सौर पंप मिळावा। म्हणून असे शेतकरी जे परेशान होत आहेत, मग त्या शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे। तर चला मी तुम्हाला स्क्रीनवरच दाखवतो की तो अर्ज कसा भरायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला या वेबसाईटवरून अर्ज करायचा असतो। यामध्ये बेनिफिशियरी आणि अप्लायवर आपण क्लिक करीत असतो। त्यानंतर ही वेबसाईट होते। तर अगोदर आपल्याला ज्यांनी कोटेशन भरलेलं आहे अशा शेतकऱ्यांना अर्ज भरता येतो आणि ज्यांना वैयक्तिक भरायचा आहे, नवीन भरायचा आहे, त्यांना या दुसऱ्या ऑप्शनमध्ये भरता येतो। आता इथे आल्याच्या नंतर आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून बाकीची प्रोसेस करावं लागते। म्हणजे आपल्याला जो गट नंबर आहे, आपल्या गावाचं नाव आहे, अशी सर्व माहिती यामध्ये भरावी लागते। आणि त्यामध्ये जर जे ऑब्लिक गट नंबर असतात तर ते आपल्याला पूर्ण गट नंबर अगोदर टाकायचा नाही मित्रांनो। त्यासाठी आपल्याला जो मूळ गट क्रमांक आहे तो अगोदर टाकायचा आहे आणि नंतर ते ऑब्लिकचे टाकायचे। आता ते कसे टाकायचे तर आपण अगोदर आधार नंबर टाकून पुढची प्रोसेस बघूया। आता समजा आपण आधार नंबर टाकला, त्यानंतर आपल्याला मागेल त्याला सौर पंप योजना असं इथं दिसतंय। आता त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडावा लागेल आणि जिल्हा निवडल्याच्या नंतर आपला तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्याच्या नंतर आपलं गाव निवडायचं आहे। म्हणजे हे काही सर्व गावांना नसतात असे ऑब्लिक नंबर, पण काही गावांना असतात आणि तशा शेतकऱ्यांना ही अडचण येत असते।
मग त्यामध्ये आता समजा आपण आपलं गाव निवडलं. आता गाव निवडल्याच्या नंतर आपला समजा गट नंबर आहे, उदाहरणादाखल धर आपण 45 धरू. 45/1 2 3 4 असतात, तर इथं फक्त 45च टाकायचं आणि हा मुख्य गट क्रमांक झाला. आणि त्यानंतर उपगट क्रमांक जे आहे तर ते आपल्याला पुढं ऑप्शन दिलेलं आहे. तर इथे आपल्याला उपगट क्रमांक जे दिसतात यापैकी जो आपला आहे तो निवडायचा. आता यामध्ये 7 दिसतात, त्यामध्ये समजा आपला जो असेल तो निवडायचा. आपण 4 निवडला. आता 4 निवडल्याच्या नंतर ही जमीन शेतीचा प्रकार कसा आहे तो निवडायचा आहे, म्हणजे आपली सेल्फ स्वतःची आहे का शेअर्ड आहे. तर त्या पद्धतीने निवडल्याच्या नंतर मग आपल्याला तिथं शेतकऱ्यांची नावं दिसतील. आता या 4/4 आहे, 45/4 यामध्ये एकच शेतकरी आहे. आता समजा आपण दुसरा गट बघूया, 5 नंबरचा घेऊया. आता 5 नंबरचा घेतला तर यामध्ये 5 शेतकरी दिसतात, म्हणजे त्यामध्ये जे आपलं नाव आहे ते आपल्याला निवडायचं आहे. आणि ते निवडल्याच्या नंतर मग आपल्याला पुढील अर्ज जो काय आहे तो कंप्लीट भरायचा आहे. मग त्यासाठी आधार कार्ड, 7/12, एक फोटो, जी काही कागदपत्र लागतात ती सर्व कागदपत्र यावर आपल्याला अपलोड करायची आहेत. संमतीपत्र असेल तर संमतीपत्र अपलोड करायचं. ही सर्व कागदपत्र इथे अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला तो अर्ज सबमिट करायचा आहे. आणि सबमिट केल्याच्या नंतर त्या महावितरण कंपनीच्या नियमाप्रमाणे आपल्याला हे सौर पंप मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा अशा काही अडचणी असतील, त्यांचा राहिला असेल, तर त्यांनी अशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि अर्ज भरल्याच्या नंतर सबमिट करायचा आहे. आणि जी काही प्रिंट आऊट आहे ती प्रिंट आऊट आपल्याकडे सांभाळून ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज भरायचा आहे. आणि अर्ज भरल्याच्या नंतर मग आपल्याला सौर पंप जसा त्या महावितरणच्या सिस्टीम प्रमाणे मिळणार आहे. त्यामुळे जे असे काही गट नंबर असतील तर अशा शेतकऱ्यांनी या माध्यमातून असा गट नंबर टाकून अर्ज भरायचा आहे आणि तो अर्ज सबमिट करायचा आहे. मित्रांनो, भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. आणि महत्त्वाचं, जर चॅनलवर नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.